श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तुम तारक भवानी. सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू ऐकता न धाय माझे मनू. कांक्षित होतसे अंतःकरण कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नव्हे अंतःकरणी. कथामृत संजीवनी आणिक निरोपावे दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी. माथा लावणी चरणांसी कृपा भागी तये वेळी. शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी. सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एकचेते. ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा. तुझकरिता आम्हासी चेतन जाहले परियेसी. गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचेते. क्वचित काळ तये स्थानी श्रीगुरु होते गौप्येनी. प्रकट झाले म्हणोनी पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत. श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकात श्रीगुरु तेथे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर. प्रयागा समान तीर्थतोर म्हणून राहिले परियेसा. कुरवपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र त्यांची जाण. पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण. तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्रीगुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर. 5 नामे आहे ती थोर सांगेन ऐका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा. प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसे प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदंबरू प्रत्यक्ष जाणा कल्पतरू. देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी. पंचनदी संगमथोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे. पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहुन एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाही गंगा दक्षिणी वेणीसहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जाण तया कृष्णा तटाकात. उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुका. शुक्लतीर्थ नाव ऐका ब्रह्महत्या पापदूर. औदुंबर सन्मुखेसी तिनी तीर्थे परियेसे. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियेसा. तीर्थे असती अपरांपर सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी. सप्तनदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके. ऐसे सिद्ध स्नाननिके सकळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्यांची महिमा आणिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदंबरू. गौप्य होऊन अगोचरू राहिले श्रीगुरु तयास्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात. राहिले तेथे श्रीगुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाणा. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत. शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परियेसी. तया शेंगांते रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदर भरी. पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्रीगुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करी तो षोडशी. घेवडे शेंगा बहु असी केली होती पत्रशाखा. भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तये वेळी.
तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत, घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाड मुळं श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ, टाकोनी देती परी बळे गेले आपण संगमासी. विप्रवनिता तयेवेळी दुःख करीती पुत्र सकळी, म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी, आमचा ग्रास छेदुनी कैसे टाकोनी दिला भूमीवरी. ऐसे परी तेनारी दुःख करी नाना परी, पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे श्रियेसी तयेवेळी जे जे होणार जया काळी, निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजाण. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण, पिपिलिकादी स्थूळ जीवन समसाहार पूर्वीतसे. आयुरन्नम प्रयश्चती ऐसे बोले वेदश्रुती, पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्सांसी, निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे. रंगरायासी एकदृष्टी करुनी पोषितो हे सर्व सृष्टी, आपले अर्जव बर्वे बोखटी तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मींचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण, आपले आपणची भोगणे पुढील यावरे काय बोल. आपले दैव असता उणे पुढिल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे. बोल ठेविसी यतीश्वरासी आपले अर्जव न विचारिसी, ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी. तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी, नेले आमचे दरिद्र दोषी तोची तारील आमुते. येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्रपरी येसी, काडोनी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत. तया वेलांचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी, काडू म्हणूनी द्विजवरी खणिता झाला तयावेळी. काडिता वेल मुळासी लादला कुंभ निधानेसी, आनंद झाला बहु असी घेऊनी गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणूनी या वेला छेदिले निधान लादले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहु असी, वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी, प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तयाद्विजासी सांगे श्री गुरु परियेसी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल. ऐसावर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण, श्री गुरुकृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे. ज्यासी होय श्री गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य पाप, कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी. दैवे उणा असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु, तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी कांसी. जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू, अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टैश्वर्य नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुमहिमा असे ऐसी, भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार, पुढील कथामृतसार ऐका श्रोते एकचित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापूर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.